घेता घेतले हात पाय वसंती लोक खादळे न खाता रसना रस झाले घेता न बोलवणी बोले केले प्रगट झाले नाही केले काणी तुका म्हणे आली मुली. तर संतांची विलक्षण स्थिती असतात आणि आपण म्हणतो की दोन्ही दिसती सारखी संत माणसासारखे असतात, परंतु माणसासारखे जरी असले तरी परंतु ते माणसं नसतात, दिसायला माणसासारखे असतात. आता ज्ञानेश्वर महाराज पाहिलं ते दिसायला आपल्यासारखेच होते नाही काय, त्यांनाही दोन डोळे होते, दोन हात होते, पाय होते, कान होते, नाक होता, देह आपल्यासारखं होता. प्रभू गोपाळ कृष्ण आपल्यासारखेच होते, राम सुद्धा आपल्यासारखेच होते नाही का. म्हणजे ज्या देवाने जे अवतार घेतले परंतु त्यांच्यामध्ये मात्र विलक्षण शक्ती होती. किती शक्ती होती, त्या शक्तीला माप नाही, त्या शक्तीला अंत नाही, त्या ज्ञानाला सुद्धा अंत नाही. आपलं म्हणून नाथ महाराज वर्णन करतात की वेद जाणू गेला पुढे मौन मला ते सहस्र मुखांचा वर्णिता भागला. काय म्हटले, आपण खरंच एका तोंडानं वर्णन काय करावं. बरं आपण एक तर आज पदवी आपलं काही कळत नाही, खरंच काही कळत नाही. शास्त्राचं आगाध ज्ञान पाहिलं, संतांचं आगाध ज्ञान जर पाहिलं, हे ज्ञानाला सीमा आहे का. वेदाने जे ज्ञान सांगितलं, भगवंता जवळचं जे ज्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तर तो रेडा झाड वेद बोलायला लागला. साधी गोष्ट आहे का, साधी कृपा आहे, साधी शक्ती आहे का. इथं आपल्याला एक ओवी वाचता येत नाही, लिहिलेली ओवी वाचता येत तर ओवी लिहिणं, त्याचा अर्थ कळणं, ओवी लिहिणं त्याचं आणि शास्त्र लिहिणं हे फार पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे किती शक्ती त्यांच्या ठिकाणी. म्हणून तर सहस्र मुखांचा वर्णिता भागाला, म्हणजे वर्णिता म्हणजे भगवान शेष साक्षात तोही ज्ञान जर परमात्मा होता नाही का, तो काही कमी होता का. परंतु त्या शेषानं तोही सगळे अवतारच नाही का, सगळे काय सगळे एक जर पाहिलं तर सगळे त्या भगवंताच्या अवतारच आहेत सगळे. परंतु एक जण काय झाला, एक लहान झाला, एक मोठा झाला. आपण काय करतो तर एकाच वस्तूच्या दगड असतो, दगडाचे देऊळ असतं, दगडाचीच मूर्ती असते, दगडाचीच पायरी असते, दगडाचाच कळस असतो. परंतु एक मात्र कसा असतो, अतिशय वंद्य असतो, अतिशय श्रेष्ठ, अतिशय वंदनीय असतो एक. आणि एक अतिशय श्रेष्ठ आणि एक मात्र कसा असतो, पायरीचा चिरा असतो, पण तो शेवटी दगडच आहे. मग तशा प्रकारे काय आहे, तो शेष नारायण जरी म्हटलं तरी ज्ञानी होते शेष नारायण. आणि त्या ज्ञानी शेषांनी आपल्या 1000 ते भगवंताचं वर्णन करता करता त्याच्या जीवा फाटल्या. 1000 जीवा होत्या भगवान शेषांना. मग सहस्र मुखांचा वर्णिता भागला, हर्ष दया झाला ते मी जाणू गेला तुझे मौन म्हणा ते गुह्य तुझला प्राप्त कैसे गुह्य आहे. हे ज्ञान सगळ्यांच्या जवळ आहे का, सगळ्यांच्या जवळ ज्ञान नाही. आणि म्हणून देव अर्जुन म्हणता, म्हणून अर्जुन हे अंतःकरणीचे गुह्य तुझ्या पाशी सांगत आहे. आणि अंतःकरणाचे जे गुह्य गुप्त आहे ज्ञान रहस्य हे मी तुला सांगत आहे. आणि सांगितलं तर कळेल. एखादा समजा आपण हत्ती लहान कधीच कुणी हत्ती पाहिला नाही आणि त्यानं जर हत्ती पाहिला, त्या मुलानं हत्ती पाहिला, त्याने विचारलं हे काय आहे, त्याला माहिती त्यांनी कधी हत्ती पाहिलंच नाही. मग त्याला आपण काही जरी त्याला म्हटलं, घोडा जरी म्हटलं, कुत्रं जरी म्हटलं, वाघ जरी म्हटलं, माणूस जरी म्हटलं, काही जरी म्हटलं, त्याला ते पटणार, कारण त्याने कधी पाहिलंच नाही ना. मग तशा प्रकारे तर ज्यांनी पाहिलंच नाही, अनुभव घेता नाही, सहस्र मुखांचा वर्णिता भागला, हर्ष दया झाला ते वेद जाणू गेला थोडी मौन बना आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. किती सिद्धांत मोठा सांगितलेला आहे, फार मोठा सिद्धांत. म्हणून काय पूर्व सुकृत अगदी मार्मिक 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत तिथं. ते वेदानं सांगितलेलं गुह्य तुला कसं कळलं, कशानं माणसाला हे गुह्य कळेल नाही का. सुमन शुद्धमती अरिंद को अनन्य गती परी गोप्यही तया तुझं प्रती चाळवी जे सुखी. अर्जुन तू कसा आहेस, देव म्हणतात अर्जुना आज तू सुमनू, सुमनू म्हणजे चांगल्या मनाचा आहे, सुमनू शुद्धमती चांगल्या बुद्धीचा आहे, अनिंदकू कोणाची निंदा न करणारा,
अनन्य गती आणि माझ्याकडे तू अनन्य भावानं, सगळ्या भावानं तू माझ्याकडे पाहतायस. आणि म्हणून गौप्यही तुझं प्रतीक आणि म्हणून अशा प्रकारे तू आहेस. आणि म्हणून असं जे गुह्य ज्ञान ते तुला काय करायला पाहिजे, सांगितलं पाहिजे. मग हे गुह्य ज्ञान जर प्राप्त जर करून जर घ्यायचं असेल नाही का, की अर्जुनाचे पातीची परिसन्या योग्य. मग हे ज्ञान कोणाला मिळतं, कसं मिळतं? तर अर्जुन म्हणून पहा आता कसं आहे, तर गुरु कसा पाहिजे, शिष्य कसा पाहिजे. गुरु भी ऐसा हो, गुरु भी ऐसा हो जैसा जंगल का शेर, ना किसी से दोस्ती ना किसी से होई. आणि गुरु आणि शिष्य, तर गुरु आणि शिष्य हे दोन्ही कसे पाहिजेत. वाढणारा जर भक्कम असेल, खाणारा जर भक्कम असेल तर काय प्रश्न आहे नाही. लय अनुभव आहे. मी एका ठिकाणी जेवायला गेलो, एका ठिकाणी आम्ही बरेच होतो जेवायला एका ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये एवढ्याला चपात्या, चपात्याच मध्ये एवढ्याल्या, त्या ताटात अर्धी ठेवली, त्या चपाती एका चपाती एवढी ती 4 तुकडे केले, अर्धी चपाती ताटात ठेवली आणि ती बाई वाढायला म्हणली वाढू का वाढू का. अर्धी चपाती ताटात त्यात चटकून हातात आणली म्हणजे वाढू का, तर लय झालं. मग असा वाढणारा असेल तर खाणाऱ्याला काय कामाचं आहे नाही का. म्हणून वाढणारा सुद्धा भक्कम लागतो, खाणारा सुद्धा भक्कम लागतो. खाणारा सुद्धा म्हटलं असं येऊ दे, काय असेल तेवढं येऊ दे नाही का. म्हणून तर गंमत सुंदर विषय. तर जेव्हा असं अर्जुनासारखा गुरु आणि भगवंतासारखा ज्ञानी, अर्जुनासारखा शिष्य आणि भगवंतासारखे ज्ञानी गुरु जेव्हा एकत्र येतात आणि मग तिथं त्या ज्ञानाचा काय आस्वाद, रंगात त्या ज्ञानाची उधळण, त्या ज्ञानाचा आस्वाद, मग काय आहे. म्हणून सांगणारे कोण होता नाही का. म्हणून एक श्रोतेला श्लोक आलेला आहे नाही का, तो श्लोक मी तुम्हाला सांगितला होता. तर दशोपनिषदो गावो दोघा गोपाल नंदना आणि काय, आणि दशोपनिषदो गावून गोपाल एका महाराजांनी त्या ओळीवर श्लोकात प्रवचन केलं होतं. तो श्लोक होता प्रवचनासाठी, आणि तो पुन्हा पुन्हा माहिती दशोपनिषदो गाव आणि दोघा गोपालनंदना. इतकं प्रवचन जोरात झालं, इतकं प्रवचन जोरात झालं ती एक श्रोता तर नाही डोलायचं सारखा नाही का, नाही डोलायचं. आणि वक्त रंगात यायचं नाही का. त्याच्या आधी एक सांगतो नाही का, दुसरं एक असं प्रवचन चालू होतं, एक वक्त प्रवचन करून ते लय रंगात येऊन प्रवचन चाललेलं होतं. आणि ती एक म्हातारी बसली तिथे डोळ्यातून सारख्या अश्विनीच्या धारा चालल्या होत्या नाही का. ते प्रवचन ऐकत असं सारखं रोज अश्विनीच्या धारा. तेव्हा त्या महाराजाला म्हटलं काय आपलं प्रवचन अख्खा याच्यात म्हणला 500 श्रोत्यात म्हणला एवढाच होता खराई. आणि प्रभूच्या संपत्तीनं पाय धुवून राहायला म्हटलं आजीबाई धन्यता वाटलं म्हणला, तुम्ही किती अगदी म्हणजे हृदय द्रावक स्थिती झाली तुमची प्रवचनाची. म्हणजे काय सांगायचं बाबा, माझा बोकडे असं होता, तुझ्याकडे पाहिलं का बरं त्याची आठवण यायची, त्याची दाढी अशी झालायची, त्याचे तोडच मारून घेतलो तर काय करावं विचार करा. असेच श्रोते असते, भक्ती जर असते तर कधी त्याची गाडी गाठ पडायची. त्यामुळे इथं काय झालं, म्हणजे 10 उपनिषद या आता गीता जे ज्ञान आहे ना, तर ह्या गीता उपनिषदांचं सार, 10 उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता आहे. उपनिषद म्हणजे केवळ ज्ञानात्मक भाग. उपनिषद ज्ञान वेदामधला केवळ जो ज्ञानात्मक भाग जो आहे तर त्याला काय म्हणायचं, त्यालाच वेदांत शास्त्र म्हणायचं, त्यालाच उपनिषद असं त्याला म्हणतात. आणि मग तोच सगळा कसा आहे उपनिषदांचं, वेदाचं सार म्हणजे उपनिषद आणि उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता. आणि तर ते सार कुणी काढलं तर गोपाल नंदन. त्या गाय उपनिषद याच गायी, हीच कुणी गायी, तिचे दूध काढणारा गोपाल कृष्ण आणि ते दूध पिणारा पार्थ अर्जुन नाही का. तर तेव्हा आता तो महाराज म्हटला, तो वक्त सुरुवातीला असं भाषण झालं, दशोपनिषद गोपाल नंदन आणि पार्थ धनुर्धरा अर्जुन. तर तेव्हा म्हटलं महाराज मला फार प्रवचन आवडलं, सगळं कळलं, पण तुम्ही जे दोग्धा म्हणजे काय, दूध काढणारा, दोग्धा दूध काढणारा गोपाल नंदन सगळं पटलं म्हणले, लय आवडलं, पण ते दोग्धा 2 गद्येच फक्त कोणते कळलं नाही का. दोग्धा म्हणजे काय,
गाय दूध काढणारा. आणि हा म्हटला याला वाटायचं दोघ धामायचे, याला वाटायचे 2 गद्दे, दोघ धामायचं 2 गद्दे. म्हणजे सगळं कळलं पण ते 2 गद्दे कोण तेवढंच कळलं. म्हणजे ते 2 गद्दे एक तू मी कसे 2 गद्दे. आता काय सांगायचं त्या तात्पर्य काय आहे तर कृष्ण आणि अर्जुनाची जोडी जमली तर गीता ज्ञान निर्माण झाली. जेव्हा आता अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य निर्माण होतो तेव्हा तिथं ज्ञानाची रेल ज्ञानाचा खरा आस्वाद तिथं पार होतो. गुरु तसा असावा आणि शिष्य तसा असावा. आणि म्हणून अर्जुन सुद्धा अर्जुनाचे जे पांची प्रश्न योग्य होती. मग अर्जुनासारखा श्रोता होता आणि तो सर्वांगाचे कान करून ऐकत होता. अर्जुन कसा ऐकत होता? सर्वांगाचे कान करून तो ऐकत होता. मी सहज परवा दिवशी विचार केला, चिंतन करता करता काय नामदेव महाराज कसे असतील, कशी देवाची भक्ती करत असतील, कसं त्यांचं अंतःकरण असेल, पुढे जात असतील, कसे चालत असतील, काय बोलत असतील, त्याचे डोळे कसे असतील, चेहऱ्याचे भाव कसे असतील, अंतःकरण देवाचं नाम सर्व कसं करत असतील, चिंतन कसं करत असेल, संतांशिवाय नामदेव महाराज कसे असतील. धनाबाई ज्या नामदेव महाराजांचा देव इतका नामदेव महाराजांनी हाक मारावी देवाला सहन होत नव्हती नाही का. नामदेव महाराज यात्रेला निघाले तर देव मूर्छित होऊन पडले. काय भक्ती, कसा भक्त नाही, कसा भक्त. नामदेव जनाबाई सुद्धा कशी असेल, ज्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल 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 भूषण करीत होत्या. काय ते भक्त असतील. मी तर असं विचार केला आपले हे ना हे दगड तरी लय चांगले ग नाही का, दगड लय चांगले आपल्यापेक्षा नाही का. आणि म्हणून माऊलीच वर्णन करतात की माऊली म्हणतात की काय ते हे आपण नाही पृथ्वी पाषाण काय नसते काही नाही का. माझ्या भक्ती विनोद जियाले पण आगा पृथ्वीवर पाषाण नसते काही नाही का. म्हणून माझ्या भक्ती विनोद जवळते जियाले पण किंवा निंबळू या मोडून याला कावळ्याची काळू झाला तैसा भक्ती वाढीला दोषाची लागली. लिंबाला लिंबोळी आल्या त्याच्या अमृत होईल कावळ्यांची जणी नदी नाही का. आणि म्हणूनच हे कसं आहे तर ज्या वेळेला असं संतांचे अवतार होता या गोष्ट म्हणून संतांचे कशा करतात तो अभंग वाचणारे संतांची स्थिती न देखोनी काही पाहिली ना सकळही झालो आगविया परी मी हे माझे. जनाबाईची स्थिती कशी असेल जिच्या गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. मग काय भक्ती असेल अंतःकरणात. आता आपणही भक्ती करतो पण आपलं अंतःकरण कुठे तसं होते. आपलं अंतःकरण भक्ती पुष्कळ करतो पण आपलं अंतःकरण तसं होत नाही. देवाला काय लागतं देवभावाचा. म्हणून संत असे असतात ना तिथं ना कमी काहीच नाही फक्त ते नाव तर फक्त दिघा असत नाही का. म्हणूनच अगदी माऊली देवांना ते वरतच दिसतील माझ्या आणि मी तयार ठेवून ही समग्र अरे म्हणून ज्ञानाची चिठी जो माती सेवी किरटी नाही का. ज्ञानाची चिठी जो माती सेवी किरटी तो ब्रह्मतेच्या मुकुटी सुधारत नाही. काय म्हणजे खरंच अध्यात्म ज्ञान इतकं श्रेष्ठ इतकं सुंदर आहे. आणि सगळं जीव त्याला समर्पण करावं, धीर समर्पण करावं, आयुष्य समर्पण करावं. बाकीचं काय बाकीचं काही खरं नाही. संतांची स्थिती जर पाहिली, संत जर पाहिले, संतांची चरित्र जर पाहिली तर आघात अशा प्रकारची चरित्र. आणि म्हणून वेद जाणून गेला पुढे नदी खुनी काही पाहिले सकाळी झालो अवघ्या परी मी माझी ती त्याने न पाहता ते सगळं पाहतात, न ऐकता सगळं ऐकतात. कारण कसं आहे तर सगळ्या विश्वाचे साक्षी सर्व सत्ता आली असा नाम याचा अनुरणीया तोकडा तुका आकाशात एवढा ही त्यांची स्थिती. न पाहता त्याने सगळं पाहिलं नाही का. न पाहता सगळं पाहिलं आणि म्हणून तैसे संकट पाहता सुंदर होईल तैसे संकट कोणी काढले जायचे मनाची चैतन्य झाले. त्याने एक देशी व्यापले परी लोक तरी ज्याचं अंतःकरणातून संकल्प निघून गेला तो एक देशी द्या एवढा जरी असला तरी तो कसा होतो. त्याने एक देशी व्यापले परी लोक तरी तो त्रैलोक एवढा झाला.
आणि म्हणून दिगभाव एकदा गेला ना का मग तो विश्व एवढं होतो. आपणची विश्व झाला नाही का. आणि ज्ञान होणं म्हणजे विश्व होणे. संकुचने काय झाला अशी लहान या पोषण मग ज्ञानी होणं म्हणजे तर लघुत्व टाकणं नाही का, एकदिशित्व टाकणं आणि व्यापक होणं. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया दिवशी आले. म्हणून ज्याचा कधीच बात नाही, ज्याचा कधी शेवट नाही, सगळा शेवटाचा शेवट तो आहे, शेवटाचा शेवट तो आहे, आधीचा आधी तो आहे आणि शेवटाचा शेवट तो आहे. ज्याचा बात शेवटी बात करत जायचंय, एकेकाला बात करीत जायची. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बात करीत जायचा, स्थूल देहाचा बात करायचा, खाली राहिला सूक्ष्म देहाचा बात करायचा, खाली राहिला कारण देहाचा बात करायचा, पुढे राहिला महाकारणाचा बात करायचा आणि मग शेवटी आता राहिला परमात्मा. आता त्याचा बात सगळ्याचा बात करता येईल, परमात्म्याचा बात करता येईल का? आणि त्याचा बात कोण करील? म्हणजे सगळं बात झालं, सगळं संपलं. आता कोण शिल्लक राहिला तर तो शिल्लक राहील. आता बात करायचं म्हणजे काय? टाकून द्यायचं, त्याज्य पुन्हा ते घ्यायचं का? त्याज्य म्हणजे पुन्हा ते घ्यायचंच नाही, घ्यायचंच नाही. मग श्वान तर काय म्हणतो, दंभ मान चेष्टा नाही तो शुक्राची विष्ठा. ते डुकर जातं का पुढं विष्ठा टाकले परत आणायला जात. मग म्हणून कसं आहे तर मग मी सांगितले, सांडुनी अंगीची खोळी सरपरी घाली या पाताळी, मग तुझी ते कोण सांभाळी तैशी झाली, तैशी ते का नाही का. मग आसवायचा कोठे आठवशी नाही, देही चवी देही भोगदाशा, न म्हणावा देह माझा आईसा आणि मग कळू येईल भरवसा देह माझा नाही. ही तत्वज्ञानाची ही बोधाची सीमा आहे. इथं बोध संपतो. देहाचा माझा संबंध सुटला कधी तर बोध संपतो नाही का. हे लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत कोणत्याच वस्तूची इच्छाच राहिली नाही कधी वैराग्याची सीमा होते नाही का. ज्याची शांतीच कधी भंग पावत नाही का, ती शांतीची परिसीमा होती नाही का. ही परिसीमा आणि म्हणून कसं आहे परिसीमा आपल्याला गाठली. म्हणून देव कसा आहे सर्वत्र आहे. तो सर्वत्र. अर्जुना मी नसे आहे कवना ठावा, प्राण्यांचे दैव कसे न ते कधी माते, पण गंमताची ह्या डोळ्यांनी जग दिसत, ह्या डोळ्यांनी जग पाहायचं. कारण हे डोळे कसे आहेत तर ज्याला आपण म्हणतो हे इंद्रिय आहेत, इंद्रिय जग आपला विषय कळला पाहिजे. म्हणून बघा काय सांगितलं, दोन आहेत, एक आत्मा आहे आणि अनात्मा आहे जगामध्ये. आणि अनात्मा कसा आहे तर पाहत माऊली सांगतात, म्हणून बात करायचा त्यांचे ठरवायचे. तर अर्जुना ऐशेने पाही अत्यंत यायचे नाही, माझी स्थिती आभासे काही तरी ते टवाळ झालं. अर्जुना ऐशेने पाही अत्यंतू जयाशी. आणि एक शास्त्र सिद्धांत, जी गोष्ट म्हणजे सुरुवातीला नसते आणि शेवटी नसते आणि मध्येच भासते ती गोष्ट सत्य नसते. मग आता जीवाचा अर्थ काय? जीवाला काय म्हणतात? आभास. बरोबर. आभास, जीवाला आभास म्हणतात. मग आता आभास या शब्दामध्येच का अविद्या येणे नावे, मी विद्यमानाची नोहे अविद्या म्हणतात. अमृतानुभव वाचला ना, अमृतानुभव काय सांगतो? अमृतानुभव म्हणजे तुम्हाला सांगतो तर प्रकृती पुरुषाचा विवेक केलेला आहे. प्रकृती बात ठरवली, खाली राहिला पुरुष परमतत्व नाही का. सगळं परमतत्वच राहिलं, प्रकृती बाद झाली. विचारानं प्रकृती बाद होते, सत्यत्व उरत नाही, असत्य ठरते, मिथ्या ठरते, कल्पनामय ठरते. आणि मग कल्पनामय ठरलेली वस्तू जी आहे, स्वप्नातल्या गोष्टींचे फोटो कुठं लावून ठेवायची. स्वप्नातल्या गोष्टींचे फोटो कुठं फोटो लावून ठेवणार, कोण फोटो काढायचे स्वप्नातले. स्वप्न काय म्हणजे स्वप्नाला, स्वप्न म्हणजे कसं पाहणारा
सगळ्या वस्तू इंद्रिय नवीन असतात बरं का. आपण पाहतो स्वप्न, पण पाहणाराही तिथं उत्पन्न होतो, इंद्रिय तिथं उत्पन्न होतात, दृश्य म्हणजे अनेक वस्तू तिथं उत्पन्न होतात, कान डोळे नाक नवीन उत्पन्न होतात आणि पाहणारा तिथं नवीन उत्पन्न होतं, नाही का. मग आता तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वी मला स्वप्न पडलं, कमी 4थीला नापास झालो. आता विचार करा, म्हणजे स्वप्न खरं आहे का. मी 4थीचा म्हणजे माझा संबंधच राहिला नाही, तिथं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. याचा अर्थ हे स्वप्न माझ्याशी तरी खरेपणा नाही का, सत्यत्व आहे का माझ्याशी. मी स्वप्न पाहिलं माझ्या संबंधी पाहिलं म्हणजे स्वप्न हे पूर्णपणे मिथ्या. म्हणून ज्याला आपण दोन म्हणतो, ब्रह्म आणि माया. ब्रह्म आणि माया हे दोन घेतले. माया स्पष्ट समजायचं असं जड आणि दुःख आहे. हा सिद्धांत वेदाचा सिद्धांत. ह्या ज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल तर ज्ञान प्रस्थांतरी म्हणतात. म्हणजे भगवद्गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद यांनी जे सांगितलं त्यानं काय होतं, आत्मज्ञान निश्चित मिळतं. आणि हे सोडून जर आपण दुसरीकडे गेलो, कोटी जन्म घेतले तरी आत्मज्ञान मिळणार नाही. ब्रह्मसूत्र, त्याच्यानंतर 10 उपनिषद आणि भगवद्गीता यांना जर ड्रॉप केलं, बाजूला सारलं, तर ज्ञान मिळेल. याच्यातच ज्ञान सामावलेलं आहे. परंतु ब्रह्मसूत्र अशी आहे की कळायला समजायला कठीण आहे, भयंकर अवघड आहे, नेमका अर्थ लागत नाही. आणि म्हणून शंकराचार्यांनी अवतार घेतला आणि ब्रह्मसूत्राचा अचूक अर्थ सांगितला. अवतार घेऊन त्यांनी सांगितलं. शंकराचार्यांनी जे बरोबर, कारण कसं आहे, मग त्यांनी अवतार घेऊन केलेलं आहे. बाकी तुम्हाला त्याचा नेमका अर्थ लागू शकत नाही, भलता अर्थ आपण काढू शकतो, नाही का. आणि म्हणून हे काय सांगितलंय, असं जड आणि माया, आपलं असं जड आणि दुःख, हे अशा प्रकारचे. मग असं जड आणि दुःख राहिलं, बाजूला चाललं, बाकी सच्चित आनंद आहे. म्हणून मध्ये जे असतं ते खरं नसतं. आणि म्हणून काय म्हटलंय अर्जुन ऐशिनी पायी, हा जो जग आहे बाबा, आपला देह जगातच मोडतो. सगळं जीव सुद्धा, जीव जो जीवना नावे आभास. आभास म्हणजे भासमान. जी भासलेली वस्तू भासते म्हणजे खरी नसते. भासलं, मला असं भास झाला का तू आला, मला भास झाला का तू आला, मला असा भास झाला कुणीतरी येऊन गेलं. याचा अर्थ काय, ते वाटलं ते खरं नव्हतं. भास याचा अर्थ. आणि आभास म्हणजे जीव आहे, तो खरा नाही. मग आता जीवच खरा नाही, नाही का, जीव जिथं खरा नाही तिथं बाकीचं काय आहे, नावच त्याचा आभास. आणि म्हणून मी तर काय म्हटलेलं आहे, तर त्याचा आपण त्याचा भास करायचा आहे. तर आता आपण श्लोक म्हणून मध्ये एक सांगितलं ना, जे मध्ये असतं ना ते खरं नसतं. किंवा आद्यंतू किरण आहे, नाही का, आद्यंतू किरण आहे आणि साचेही नोहे काही. आद्यंतू किरण आहे, साचेही नोहे काही, तरी लटकेपणाचे नवाई पडी भाषे गा. ही सुद्धा सुंदर म्हणून सांगितले का. काय सांगितले, काय साध्यंतू किरण आहे, नाही का, म्हणजे आधी अंती नाही. लक्षात घ्यायचं, शेवट पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या गोष्टीचा नाशच नाही ती गोष्ट सत्य असते, आणि ज्या गोष्टीचा नाश होतो ती गोष्ट सत्य नसते. जगात प्रत्येक गोष्ट नाश पावणारी आहे. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, आद्यंतू किरण नाही, म्हणजे आदी आणि अंती हा नाहीच, नाही का. आणि साचेही नो हे काही, आणि खरा तो नाही. आणि लटकेपणाची नवाई पडी भाषेगा. आणि म्हणूनच याचा पडी भाषेगा म्हणजे भास होतो. याचा जो लटकेपणा, खोटेपणा आहे ना, तोच आपला भासतो, नाही का, या देहाचा म्हणा. आणि म्हणून अजातवाद सांगितलेला आहे शास्त्राने. अजातवाद ज्याला पेलवतो तो उत्तम अधिकारी समजला जातो. आणि तो असा असतो, काना वचनाची भेटी, सरिसाची पिरटी, वस्तू होऊन उठी कोण येऊ. सद्गुरूचं वचन कानावर पडल्या बरोबर जो कृतार्थ होतो, नाही ना. वचन कापूर बुद्धी म्हणतात त्याला, कापूर बुद्धी. कापराला आगरी लावल्यावर किती वेळात कापूर पिडतो, आणि गौरीला लागल्यावर किती वेळात गौरी पिडते. ओल्या लाकडा लागल्यावर किती वेळात लाकूड पिडतं, नाही का. कापूर बुद्धी.
ते लगेच, नाही का? म्हणून ज्याचं असा चांगदेव होत, दोषच नाही, शुद्ध अंतःकरण, म्हणून तर असा प्रतिबिंब ग्रहण करतो, असा प्रतिबिंब ग्रहण करतो. मग असं ज्याचं अंतःकरण म्हणून शुद्ध ज्याचा भाव धरंतुरी नाही देव त्याला. अंतःकरण शुद्ध झालं का मग प्रश्नच नाही, काही आवरणच नाही ना तिथं काही, नाही का? आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर अजून एक मागून सांगितलं तर सत्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. त्या परमात्म्या आयुष्य तेवढा करता येईल, त्या परमेश्वरापर्यंत जायचे. तर आता आपला श्लोक पाहायचा आहे की आत्मध्यानाचा अभ्यास करणाऱ्या योग्याने एकांतवास स्वीकारून आपले चित्त शरीर यांचे नियमन करून निरीच्छ परिग्रह रहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करावी. मग आता ज्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज काय करतात, सिद्धाचं वर्णन सुद्धा करतात. मग सिद्ध असा असतो, मग सिद्ध असा असतो म्हणजे त्याने काय केलेलं आहे तर त्या असा तो वागतो, असा म्हणजे अशी स्थिती त्याची झालेली आहे आणि तशा प्रकारची स्थिती तो तसा राहतो, नाही का? म्हणून साधकानं तसं राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग जसं मोठी माणूस जसं मार्ग जाऊन गेले, ज्यांनी तो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने आपण जायचंय. आणि म्हणून कसा असतो तो पहा तर योग्याने एकांतवास स्वीकारून आपली चित्त, आणि एकांतवासाच्याला गरज आहे. एकांतवास कशाचा करताय तर हे चित्त आहे. आणि याच्यामध्ये काय होतं, जमिनीमध्ये आपण बी टाकलं का ते उगवतं, नाही का? बी टाकल्याशिवाय ते पडलं का ते उगवल्याशिवाय राहत नाही. आणि अजून एक एखादं मेलेलं जनावर काहीतरी पडलं का तिथं दुर्गंधी सुटतेच तिथं. मग तशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये तो लोकांच्यामध्ये गेलो ना, लोकांच्या उन्हामध्ये गेलो का ऊन लागणार, काटेमध्ये गेलो का काटे भरणार, चिखलामध्ये गेलो का चिखल अंगावर उडणार. मग तसं लोकांच्या मध्ये जर आपण जर गेलो ना तर आपलं चित्त विक्षिप्त झाल्याशिवाय राहत. आणि चित्त तर कसं पाहिजे, एकाग्र चित्ताची परमार्थाला गरज आहे. आणि म्हणून त्यानं एकांतवास स्वीकारून आपले चित्त शरीर यांचे नियमन करून आपल्या चित्ताचं नियमन करायचं आणि देहाचं नियमन करायचं. दोन गोष्टी आहेत, इंद्रिय, नाही का, देह आणि मन. आता इंद्रिय जी आहे ती खरी मन इंद्रिय आहे, परंतु इंद्रियांना आपण देहाच्या बाजूला बसवायचं, कारण मन हे वेगळं आहे. जरी इंद्रिय जरी असलं तरी थोडस ते वेगळं आहे. म्हणून देह इंद्रिय यांचं नियमन करायचं आहे आणि एक मनाचं नियमन करायला पाहिजे, इंद्रियांचं नियमन करायला पाहिजे. आणि याच्याकरता काय म्हटलेलं आहे तर संकल्प मन ज्याला म्हणायचा काय म्हणतात, मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह ज्याला परमार्थ करायचा आहे तर या दोन गोष्टी करता आल्याच पाहिजे. या दोन गोष्टी मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह ज्याला शमदम साधन ज्याला करता येत नाही तर त्याला तिथपर्यंत पोहोचता येणारच नाही, त्याला तिथपर्यंत पोहोचताच येणार नाही. आणि म्हणून विवेक वैराग्याशिवाय हे आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून काय माऊली काय म्हणतात, जे विवेकाची भाषा नेती वैराग्याची शिव न देखती ते मूर्ख केवी पावती मद ईश्वराचे. ज्यांच्या जो विवेक नाही, ज्यांच्या जो वैराग्य नाही, त्यांना आणि परमार्थ करतात. माऊली त्यांना काय म्हटलेलं आहे, काय म्हणतात ताई, परमार्थाला निघाले येतात. आता परमार्थ घातल्यात ब्रह्म परमार्थ करतात, याचा अर्थ ते कोणत्या कारणासाठी परमार्थ करतात, आत्मस्थिती ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी, जीवनमुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी, संतत्व प्राप्त करून घेण्यासाठी, ब्रह्मत्व प्राप्त करून घेण्यासाठी, परमानंद प्राप्त करून घेण्यासाठी, परमस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी आणि दुःख रूप जीवदशा टाकण्यासाठी. कशा करता, यासाठी परमार्थ करतात. मग यासाठी परमार्थ करायचा आणि जन्मजन्मीचा प्रश्न सोडवायचा आहे. आपलं ऐश्वर्यच माहीत नाही अजून, दुर्दैवाची बाब आहे आपलं. म्हणून आज हे कळतच नाही, हे उघड आहे आपल्या फार जवळ आहे. डोळा सगळ्या जगाला पाहतो, तो स्वतःला पाहतो का? इथं काजळ घातलं इथं ते दिसतं का डोळ्याला? सगळ्या जगाला पाहतो. मग हे ब्रह्म इतकं तुमच्या जवळ आहे, इतकं जवळ आहे. किती जवळ आहे, किती जवळ आहे, अत्यंत जवळ, नाही का? पण ते कळतंय का? ते कळत नाही. अख्ख्या जगाचा अकाउंट ठेवतो, नाही का, स्वतःच.
म्हणून आईचा जवळ तू होशी या मोहा ते सांडिशी मग वैराग्य मानशी संचरेल. आणि एकदा त्या वैराग्यानं आपल्या चित्तामध्ये प्रवेश केला की निष्कलंक गहन उपजेल. ते ज्ञान कसं आहे? निष्कलंक आहे, गहन आहे. गहन म्हणजे काय? अति आश्चर्यकारक, खोल. निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान जेणे निचाडे वैमन अपैशी तुझी. नाही का? आणि म्हणूनच हे का होतं तर अजून एक म्हटलेले आहे पहा, किंबहुना आत्मज्ञान, किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ए निधान ते वैराग्य दिव्यांजने जीवे देतो. ते वैराग्य हे अंजन आहे, नुसतं साधं अंजन आहे, दिव्यांजन आहे. काय म्हटलं त्याला? किंबहुना आत्मज्ञान, किंबहुना आत्मज्ञान जेणे हाता ए निधान. आत्मज्ञानाचा निधान म्हणजे ठेवा ज्याला प्राप्त होतो, ज्याच्यामुळे प्राप्त होतो असं दिव्य अंजन तो आपल्या बुद्धीमध्ये धारण करतो. नाही का? ते वैराग्य दिव्यांजन जीवेल. आणि ते ज्ञान काय म्हणतात? दारागृह पुत्री. नाही का? दारागृह पुत्री नाही जया मैत्री तो जानपा धात्री ज्ञानाशी. दारागृह पुत्री. दारा म्हणजे बायको, दारागृह म्हणजे घर, दारागृह पुत्री म्हणजे मुलं. नाही जया मैत्री त्यांच्याबद्दल ज्यांना काय वाटत नाही? ओढ वाटत नाही. तो जानपा धात्री ज्ञानाशी का. तो ज्ञानाचा तिथं का असतो तर तिथं येऊन ज्ञान थांबतो. तो ज्ञानाचा अधिकारी असतो. दारागृह दारा पुत्र कलत्र झाली आई स्वतंत्र न म्हणे माझे पात्र विषयाचे आयशी. त्यांना स्वतः माझं म्हणत नाही. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्य करे मूर्ती ज्ञानाची. बहु एकांतावरी काय म्हटलंय? त्याची एकांतावर प्रीती असते, लोकांना आवडत नाही. आपल्याला तर कोण नाही भेटलं का पण नुसतं अगदी उभारे घामारे होतात अशा फार अगदी म्हणजे असं उलटी वाण्यासारखं होते, मळमळ होते कोणी नाही भेटलं का. काय म्हणू. पण एकांत किती चांगलं असतं. या नाही का? कुसंगती होऊन मानी वेड्या फार बरा एकांत. कुसंगती होऊन मानी वेड्या फार बरा एकांत. नाही का? आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे तर या पद्धतीने सांगू माऊलीने जे सांगितले, संतांनी जे सांगितले तर पहा. आणि मन बुद्धीच एक काय करायचंय? आपले चित्त शरीर यांचे नियमन करायचे, निरीच्छ व्हायचे, परिग्रह रहित होऊन. परिग्रह म्हणजे काय आहे तुम्ही सांगा. आता कोणता प्राणी असा परिग्रह करतो का? सांगा. आपलं जो किती बँकेची किती पासबुक आहेत आता काय म्हणू. हा सूर्याचा प्रकाश कसा आहे? किती तेजस्वी प्रकाश आहे का नाही? तेजस्वी कधी आपण पाहिलं त्या प्रकाशाकडे? कधी विचार केला किती तेजस्वी प्रकाश आहे? चंद्राचा प्रकाश किती शीतल आहे कधी पाहिलं? चंद्राकडे कधी पाहिलं? सूर्याचा प्रकाश असा आहे तो सूर्य सहन सुद्धा होणार नाही. तर पुढे ती असते वेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाचे आपण असे अखंडित. तर मग त्याच्या जीवनामध्ये काय होतं? असा ज्ञानाचा सूर्य त्याच्या जीवनामध्ये काय असा जो होतो, जो मूलभूत इंद्रियांना ताब्यात देतो, अंतःकरण स्थिर करतो, जो निरीच्छ होतो आणि आत्मज्ञानाच्या दृष्टीने एकाग्रतेने भगवत चिंतन करू लागतो. आणि असं साधन करत असताना मग तो काय होतो तर पुढे ती असते विना आईसे तर कधीच न मावळणारा. काय म्हटलेलं आहे? पुढे ती असते विना आईसे जया पाहले अद्वैत दिवशी. अद्वैताचा सूर्य त्याच्या जीवनामध्ये उगवतो. कधीही न मावळणारा ज्ञानाचा सूर्य, अद्वैताचा सूर्य, ज्ञानरूपी सूर्य. आणि विश्वा एवढा हा सूर्य ते एवढाच. तो सूर्य केवढा विश्वाला व्यापून टाकणारा एवढा सूर्य तो उगवतो. म्हणून नवलोदयला चंदांशू मावळवीत विश्वापासू आद्वै अग्नी विकासू वंदू आता. असा नवलाचा सूर्य हा सूर्य नाही, असा नवलाचा सूर्य त्याच्या आयुष्यामध्ये उगवतो. अद्वैत रूपी जिकडे तिकडे जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आणि म्हणून असा सूर्य असा ज्ञान तो काय होतो? साक्षात ज्ञानच होऊन जातो. नाही का? तो साक्षात म्हणून अद्वैत. मग आपण पाचे आपण असे अखंडित. आणि मग तो काय होतो?
आपण अखंड होतो, आपण सर्वत्र होतो, आपण स्वतः व्यापक होतो. तो परिच्छिन्न राहत नाही, तो खंडित राहत नाही, काळानं खंडित राहत नाही, नाही का, देशानं खंडित राहत नाही, वस्तूनं खंडित राहत नाही. देश काळ वस्तू परिच्छिन्न भेदावस्थेच्या पलीकडे तो जातो आणि सगळ्याला. आणि म्हणूनच इथं काय झालेलं आहे, आपणची विश्व झाला तरी आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, नाही का. आपणची विश्व झाला भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषो ठेला तया पुरुषा. आणि म्हणूनच द्वेष का होतो तर आपणच विश्व झाला, तोच विश्व होऊन जातो. मग हे विश्वची माझी घर अशी मती द्या. तो केवढा आहे, अनु रेणू या तुकडा तुका आकाशा एवढा. तो आपण स्वतः तेवढेच आहोत, याला म्हणायचं ज्ञान. मी ध्यान परिचय म्हणून देहाची खोळी फेकून द्यायची. तुम्ही जर आपण जर विश्व व्यापक आहोत, आकाश कुठं संपत, मग जिथं आकाश संपत असेल तिथपर्यंत आपली व्याप्ती, तेवढे आपण आहोत. मग आता ह्यात हाय संबंध काय, संबंधच नाही, भ्रांतीनं संबंध आहे. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, त्या ज्ञानानं त्या शक्तीनं ह्या पाहता. पाण्याचा ओरवा मिळाला का झाड वाढायला लागतं, नाही का. याला लाईट मिळाली का पंखा गरगर फिरायला लागतो. इंद्रियांना आत्मशक्ती मिळाली का पायाला लागतात, कार्यप्रवण होतात. कशामुळं, आत्मशक्तीनं प्रवण होतात. नाही तर हे जड आहेत, हे सगळी यंत्रणा आहे, जड यंत्रणा आहे सगळी, नाही का. आणि मग हे आत्मशक्तीनं, म्हणून तुमचा देह कोणता तुमचा देह सांगा. समुद्रामध्ये 500 गाडगी टाकली, समुद्रानं कोणतं गाडगं माझं म्हणायचं सांगा. समुद्रानं कोणतं गाडगं माझं म्हणायचं, कोणतं गाडगं माझं म्हणायचं, कोणतंच नाही. मग तसंच हे गाडगच आहे, हे गाडगच आहे. आणि याला आपण मी म्हणतो. आणि आपलं जे व्यापक ज्ञान घन चैतन्य त्याला टाकून देतो आणि या गाडीला म्हणतो हे माझं आहे. याच्यावर ममता ठेवतो, नाही कुणाचे कोणी तुझे नवेली कोणी. अंती जशी एकल्या प्राण्या माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार, नाही का. बहीण कुणाचे भाऊ कुणाचे हे टाकलं पाहिजे. एकदाच टाकलं पाहिजे. म्हणजे काय, आता का बहिणीला म्हणायचं का तू कशी राजी, मग बहीण झाला तर ते म्हणायचं नाही तू कशी राजी, असं नाही बघ म्हणायचं नाही. हा बोध आहे, परंतु आसक्ती मात्र नको, नाही का. आणि म्हणून आपणच आपण असे अखंडित म्हणून तो व्यापकत्वानं असतो. त्याचा विश्वदेव सत्यत्वे आईचा ज्याचा अनुभव, नाही का. देवतया जवळी असे आणि पापनाशी दर्शने, त्याच्या दर्शनानं सुद्धा पाप नष्ट होत, नाही का. त्याच्या म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र नाही का. मग असा तो काय होतो तर तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या, नाही का. तयाच्या चिंतने तरतील ज्ञानेश्वर मुख्य म्हणतात चुकती फेर. नुसतं ज्ञानेश्वर जरांचं स्मरण जरी केलं तरी आपला जन्म मरणाचा फेरा चुकतो. तुकाराम तुका म्हणे कापे येव. तुकारामाचं नाव जरी ऐकलं, काही नेहमी दृष्टा सांगतात कुणाचा, तुळशीदासांचा. तर ते तुळशीदास काय करायचे, रोज पाणी टाकायचे. संडासून आले त्या एका दगडावर पाणी ओतायचे. रोज त्यांचं ठरलेलं असे, संडासून आले का त्या दगडावर पाणी ओतायचे. तर आता काय झालं, ते त्या दगड जे होता तो पिशाच्या ओढ पडलेला होता आणि त्याला पाणी मिळालं, त्याला जीवन मिळालं. त्याने तृप्त झाला आणि प्रसन्न झाला. म्हटला खरंच मला याने प्रसन्न की मला याने माझे उपकार केले. आणि मग त्याच्या पुढे प्रगट झाला. तुळशीदासाच्या पुढे एक दिवस प्रगट झाला आणि प्रगट झाला. म्हटलं तुला काय पाहिजे. अरे मला तुळशीदास म्हटलं असं कर, ते होतं पिशाच्य म्हणे तू मला रामाची भेट करून दे. अरे मला तेवढं नाव घेऊ नको म्हटला. त्या नावाचा उच्चार केला का मी मरणे मी म्हणजे जगू शकत नाही, मला मरावं लागेल म्हटले. तो शब्द उच्चार करू नको, पण मग त्याची भेट रामाची नाही म्हणत बरं का, मी त्याची राम शब्द सुद्धा उच्चारित नाही, त्याची म्हणतो मी त्याची नाही म्हणत, त्याची नाही भेट करून देत, पण तुला हनुमंताची भेट करून दे अशी सांगितलं. हनुमंताची भेट करून मी तुला दे, त्याची नाही.
त्याचं नाव सुद्धा जर कामावर पडलं तर तुम्हाला मरणप्रायी यातना होतं पाहिलं का भूताच्या जातीची. भूताच्या देवाचं नाव काढलं काय नाव म्हणजे असं पर आग होती पर सगळ्या असं तुम्हाला काय येऊन जाऊन तीच मग येऊन जाऊन याच्या कुठं आहे बरे नाही का तरी चांगले त्या पार अगदी पार म्हणजे थोडा दात पडेपर्यंत काय आयुष्य गेलं नाही त्याच्यामध्ये. आणि माणसाला हेच आहे हा जर विषय नसेल तर तोच विषय दुसरा विषय काय दुसरा विषय आहे का काही आपलं दुरून टाळून दुसऱ्याचं दुरून बसायचं नाही का शेताला पाहिजे अख्ख्या गावाचं दुरून बसायचं फुकट आहे का कामावले बाहेर तरी पैसे घेतात तेवढं तरी बरे ते तर फुकट देतात तर किती सगळं तुम्ही आता. आणि म्हणून मग म्हटलं मी जरा हनुमंताची भेट करून दे म्हणे मग काय हरकत नाही हनुमंताची भेट करून दे. पण हनुमंताची भेट कशी होणार तो अमुक त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये रामायण चालू आहे आणि जिथं रामायण चालू आहे तिथं हनुमंत हजर असतातच. परंतु एक आहे ते रामायण सुरू होण्याच्या अगोदर सगळ्यांच्या अगोदर येतात आणि सगळ्यांच्या शेवटी जातात. म्हणून त्या रामायणाला जो सगळ्यांच्या आधी येतो आणि सगळ्यांच्या शेवटी जातो त्याला हनुमंत आहे असं सांगायचं. आता जो सगळ्यांच्या आधी येतो नाही का सगळ्यांच्या शेवटी येतो आणि सगळ्यांच्या आधी जातो त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं.